नमस्कार. जीवन प्रकाश चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत 1 एप्रिलपासून जो विचित्र योग आहे, ज्यामध्ये मीन राशीमध्ये 6 ग्रह प्रवेश करत आहेत. आणखी त्याचे परिणाम, फळे, दुष्परिणाम, शुभ फळे याचा आपण विचार करत आहोत. तर हा योग निश्चितच चांगला दिसत नाही आहे. तर मीन राशीमध्ये शुक्र, शनी, रवी, बुध, राहू, नेपच्यून हे ग्रह येत आहेत. आणखी त्यांची युती आहे. सर्व ग्रह जे शुभ ग्रह आहेत ते राहू आणि नेपच्यून याने ग्रस्त झाले आहेत. रवी आणखी शुक्र पापग्रह युक्त झालेला आहे, त्यामुळे त्याचे परिणाम पण खराब येणार आहेत. आणि या ग्रहस्थितीमुळे रोगराई आणखी संसर्गजन्य रोग यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. एप्रिल आणखी मे महिन्यामध्ये याचा प्रभाव जास्त दिसून येईल. त्याचबरोबर शनी हा ग्रह 2 महिन्यानंतर पुढे सरकेल. आणखी तो राहूच्या पुढे जाईल. आणखी असे होताच या कुंडलीमध्ये कालसर्पयोग होईल. म्हणजेच जूनपासून पुढे 5-6 महिने या काळामध्ये जी बालके जन्माला येतील त्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्पयोग हा दोष असेल. हा कालसर्पयोग सर्व काळ नसणार आहे. 15 दिवस असेल, 15 दिवस नसेल महिन्यामध्ये. कारण चंद्र हा ग्रह 15 दिवस या राहू आणि केतूच्यामध्ये येईल आणि 15 दिवस बाहेर राहील. आपण नेहमीप्रमाणे पाहणार आहोत स्पेसिफिक लग्न कुंडलीसाठी फलादेश. आतापर्यंत कन्या राशीपर्यंत आपण फलादेश पाहिला. आता आपण पाहूया तूळ लग्न असलेल्या राशींसाठी या योगाचा फलादेश. तर या कुंडलीत शुक्र हा लग्नेश आणखी अष्टमेश आहे आणि तो षष्ठामध्ये राहू आणखी नेपच्यून युक्त आहे. म्हणजे शुक्र हा ग्रह येथे फलदायी नसणार आहे. याची वाईट फळे मिळणार आहेत. म्हणजेच तूळ लग्न कुंडलीला अचानक कोणतेतरी आजार होऊ शकतात आणि हे आजार साधारणतः घशाचे, ओटीपोटाचे किंवा पायाचे असू शकतात. त्याचबरोबर शुक्र हा सप्तमाच्या व्ययस्थानामध्ये आहे, त्यामुळे या व्यक्तींना वैवाहिक सौख्यामध्ये समस्या निर्माण होणार आहेत. शुक्र हा सप्तमाच्या व्ययात राहू नेपच्यून युक्त आहे, त्यामुळे या व्यक्तींना देखील वैवाहिक कलहाचा सामना करायला लागू शकतो. आणखी त्यातून खूप खराब स्थिती उद्भवू शकते, घटस्फोट होऊ शकतात. आणखी शुक्र स्खलित झाल्यामुळे वैवाहिक जोडीदाराच्या अनैतिक वर्तणुकीमुळे तुम्हाला घटस्फोट घ्यायला लागू शकतो आणि कुटुंबामध्ये विभाजन होऊ शकते. यामुळे त्याचबरोबर इथे द्वितीयेश आणखी सप्तमेश हा मंगळ आहे, आणखी तो भाग्यामध्ये आहे. तर या योगाच्या अनुसार भाग्यवती झाला पाहिजे जोडीदारातर्फे, परंतु मित्रांनो असे होणार नाही आहे. कारण हे दोन्ही परावलंबी मार्केश आहेत. आणखी ते भाग्यामध्ये आहेत, त्यामुळे भाग्याचा प्रॉब्लेम होणार आहे. त्याचबरोबर मंगळ हा मिथुन या शत्रू राशीमध्ये आहे, त्यामुळे त्याचा काहीच फायदा होणार नाही आहे. या राशीमध्ये गुरु हा तृतीयेश आणखी षष्ठेश आहे आणि गुरु हा अष्टमात आहे हर्षालबरोबर, त्यामुळे गुरुचा फारसा फायदा होणार नाही आहे अशा लग्नाच्या कुंडलीसाठी. तसेच भाग्यामधला मंगळ हा षष्ठ स्थानामधील 6 ग्रहांशी केंद्रयोग करत आहे. त्याचबरोबर तो केतूबरोबर देखील केंद्रयोग करत आहे, त्यामुळे समस्या जास्त उद्भवू शकतात. दुर्भाग्याचे दिवस येऊ शकतात, खराब दिवस येऊ शकतात. त्याचबरोबर बुध हा ग्रह नीच राशीला आहे, आणखी तो षष्ठामध्ये आलेला आहे. यामुळे यांना नसांचा प्रॉब्लेम होऊ शकतो. मेंदूकडे येणाऱ्या व्हीन्स आहेत, ज्या धमन्या आहेत, त्यांचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे त्यांना पॅरालिसिससारखा अटॅक देखील येऊ शकतो. मेमरी लॉस सारखी गोष्ट होऊ शकते किंवा या लोकांना वेड लागू शकते. त्याचबरोबर रवी हा लाभेश आहे, आणखी तो षष्ठामध्ये आहे. त्यामुळं अशा लग्नकुंडलीच्या जातकांना नोकरीमधून लाभ मिळेल, नोकरीमधून जास्त लाभ वाढेल, प्रमोशन होईल, मोठ्या हुद्द्यावर जातील, हायर लेवलवर गेल्यामुळे पगारवाढ होईल. त्याचबरोबर बुध हा भाग्येश आणखी व्ययेश आहे, आणखी हा ग्रह षष्ठामध्ये गेला आहे, त्यामुळे त्याचे फळे तुम्हाला खराब मिळणार आहेत. त्याच्यानंतर शनी हा चतुर्थेश आणखी पंचमेश आहे. शनी हा पंचमेश आहे, आणखी तो पापग्रहाने ग्रस्त आहे. राहू आणखी नेपच्यूनने ग्रस्त आहे, त्यामुळे या व्यक्तींचे विवाह संबंध घडू शकतात. लहान वयात प्रेमसंबंध होऊ शकतात. आणखी त्यामुळे या व्यक्ती पळून जाऊन लग्न करणे किंवा
गुपचूप संबंध बनवणे, बाहेर खेळीरपणा या गोष्टी दिसून येतील. त्याचबरोबर शनी हा चतुर्दश आहे, त्यामुळे या व्यक्ती घरातीलच व्यक्तीशी संबंध बनवतील, घरातील किंवा नातेवाईकांशी संबंध बनवतील. म्हणजेच मित्रांनो, यामध्ये वेगवेगळे कॉम्बिनेशन तयार होतात. म्हणजेच भाच्याचा मामीशी संबंध, मामीचा भाच्याशी संबंध, चुलता पुतणी, चुलती पुतण्या, मामा भाची, भाची मामा, दीर आणखी भावजाई, भावजाई आणखी दीर, अशा प्रकारचे विचित्र संबंध तयार होऊ शकतात. आणि त्यामुळे या लोकांच्या फॅमिलीमध्ये खूप कॉम्प्लिकेशन होऊ शकतात. फॅमिलीमधील वेगवेगळ्या फॅमिलीवर याचा परिणाम होऊन त्या फॅमिली उद्ध्वस्त होऊ शकतात. परंतु या व्यक्ती त्याचा विचार करणार नाहीत, स्वतःचा स्वार्थ पाहतील, स्वतःची हवस वासना भागवण्यासाठी अशा गोष्टी करतील, आणखी आपल्या जीवनाचा सत्यानाश करून घेतील. हा फलादेश आहे तूळ लग्न कुंडलीच्या जातकांसाठी. जो विचित्र योग तयार होत आहे, 6 ग्रह मीन राशीमध्ये आहेत, त्याचा फलादेश आहे. परंतु मित्रांनो, हा फलादेश सर्व कुंडल्यांसाठी, सर्व व्यक्तींसाठी तंतोतंत लागू होणार नाही. त्यासाठी तुम्हाला या व्यक्तींची मूळ कुंडली लक्षात घेणे आवश्यक आहे. मूळ कुंडलीतील ग्रह जर शुभ असतील तर त्याची फळे इतकी अनिष्ट मिळणार नाहीत, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. मूळ कुंडलीमध्ये शुक्र, शनी हे जर चांगले ग्रह असतील तर त्याची फळे तुम्हाला चांगली मिळतील किंवा जास्त खराब मिळणार नाहीत. त्यामुळे तुम्ही मूळ कुंडली लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे फलादेश द्या. त्याचबरोबर मंगळाची 4थी दृष्टी ही व्ययस्थानावर आहे, आणखी केतूवर आहे. हा देखील योग अशाच प्रकारच्या काही गोष्टी घडवण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, हा फलादेश होता तूळ लग्न राशीच्या कुंडलीसाठी येणाऱ्या काळामध्ये होणारा जो विचित्र योग आहे, ज्यामध्ये 6 ग्रह मीन राशीमध्ये येत आहेत, आणखी त्याचा विचित्र योग तयार होत आहे. आणखी त्यामुळे खूप साऱ्या दुर्घटना, वाईट गोष्टी जीवनामध्ये घडण्याची शक्यता आहे. तर त्यासाठी मित्रांनो, काळजी घ्या, आपल्या परिवारावर लक्ष ठेवा, आपल्या बायकोवर लक्ष ठेवा, आपल्या नवऱ्यावर लक्ष ठेवा, जेणेकरून ते व्यभिचार करणार नाहीत, आणखी चांगल्या दिशेने वाटचाल करतील. मित्रांनो, केव्हा पण तुम्ही संबंध प्रस्थापित कराल तेव्हा तुम्ही नात्यांचा जरूर विचार करा. तुमच्या नात्यांचा सन्मान ठेवा, आणखी त्यानंतरच विचार करा. तुमच्या आईवडिलांचा विचार करा, तुमच्या जोडीदारांचा विचार करा, आणि तुमची जी मुले असतील त्यांचा देखील विचार करा. आणखी त्यानंतरच अशी कृती करा, जेणेकरून तुमच्या जीवनाला आणि आयुष्याला बट्टा लागणार नाही, इज्जतीचा पंचनामा होणार नाही, हे लक्षात घ्या. कारण मित्रांनो, कुठेही गेलात तरी तुम्हाला तेच मिळणार आहे. सर्व बायका किंवा पुरुष जे कोणी असतील त्यांच्याकडे तेच असणार आहे, वेगळी कोणतीही गोष्ट मिळणार नाही. त्यामुळे अशा हव्यासामध्ये तुम्ही पडू नका, आणखी कोणाच्या दिसण्यावर जाऊ नका. त्याच्यामधले गुण पारखा, तुमच्या जोडीदारामधील गुण बघा, त्याचे दिसणे बघू नका. तो भले दिसायला सुंदर नसेल किंवा ती भले सुंदर नसेल दिसायला, परंतु तिचे किंवा त्याचे गुण चांगले असतील तर तिच्याशी संलग्न राहा, आणखी जीवनाचा आनंद उपभोगा. जेव्हा जेव्हा तुमच्या मनामध्ये अविचार येईल तेव्हा तुम्ही स्वामींचे किंवा रामाचे, तुमच्या इष्टदेवताचे, गुरूंचे नाव घ्या, मनापासून नाव घ्या. असेच नाव घ्या, टाईमपास म्हणून घेऊ नका. नामस्मरण करताना व्यभिचारी विचार मनात ठेवू नका, ज्यामुळे तुमचे ते खराब विचार असतील ते वाढणार नाहीत. जर व्यभिचार मनात ठेवून तुम्ही जर नामस्मरण केले तर तुमचा व्यभिचाराचा विचार हा वाढत जाणार आहे. तर ठीक आहे मित्रांनो, ही होती आत्तापर्यंत दिलेली माहिती. तूळ लग्न कुंडलीच्यासाठी फलादेश येणाऱ्या 2 महिन्यासाठी. तर ठीक आहे मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा, आणखी जीवन प्रकाश चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय.